नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण MPSC प्री हिस्ट्री MCQ सिरीज पाहतोय. आधीचे व्हिडिओ अपलोड आहेत ज्यात UGC नेट PYQ आहेत हिस्ट्रीचे, तेही महत्त्वपूर्ण आहेत आणि MPSC प्री हिस्ट्री MCQ सिरीजचेही व्हिडिओ आहेत, तेही नक्की पहा. आणि UGC नेट हिस्ट्री वेगळं आणि MPSC प्री हिस्ट्री वेगळं किंवा UPSC प्री हिस्ट्री वेगळं असं काही नसतं. सगळीकडे इतिहास एकच असतो. त्यामुळे सगळ्या व्हिडिओ नीट पहा, प्रतिक्रियाही कळवा. आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया. नेताजी सुभाषचंद्र बोस कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे फ्री इंडिया सेंटर. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म, मृत्यू, काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष कधी होते, त्यांचं शिक्षण काय होतं, ते सिंगापूरला कधी गेले, जर्मनीत कधी गेले, जपानला कधी गेले, त्यानंतर त्यांनी मणिपूरमध्ये त्यांचं कार्य काय होतं, तर सगळ्याबद्दलची माहिती नीट लिहून ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. स्वामी सत्यानंद कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे भारत थाय सांस्कृतिक संघ. तो कधी स्थापन झाला तेही महत्त्वपूर्ण आहे. आता इथे सगळं मी देत का नाही आहे, काही प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत की एखादा प्रश्न समोर बघितल्यावर किंवा 4 पर्याय समोर दिसल्यावर त्यातून अजून कोणते प्रश्न तयार होऊ शकतात हे आपल्याला पण काही वेळा कळलं पाहिजे. पण नाही कळलं तर मी सांगेनच तुम्हाला. कोण नास्तिक व समाजवादी होते? उत्तर आहे भगतसिंग. आता भगतसिंग यांचं पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. त्यांना फाशी कोणत्या वर्षी दिली गेली तेही महत्त्वपूर्ण आहे. कितव्या वर्षी दिली गेली तेही महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर त्यांनी कुठल्या म्हणजे आपण काय म्हणू त्याला, वेगवेगळे जे त्यांनी कांड झाले होते त्यामध्ये ते कुठल्या कांडमध्ये सहभागी होते तेही महत्त्वपूर्ण आहे, तर तेही नीट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सालविणाचा उद्रेक नेता कोण होते? कारेन पुढारी. आता हा कधी झाला होता तेही महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे. गोंडांचा सशस्त्र उठाव नेता कोण होते? गोंडांचा सशस्त्र उठाव नेता कोण होते? उत्तर आहे बलभद्र देव. आता गोंडांचा उठाव कधी झाला होता ते महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या वर्षी झाला होता, कोणत्या कारणामुळे झाला होता, कोणाच्या विरुद्ध झाला होता, हेही महत्त्वपूर्ण आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही तुम्ही शोधून ठेवा आणि लिहून ठेवा. आपण जास्त प्रश्न पाहत नाही, 5 ते 6 प्रश्न पाहतो, पण ते 5 ते 6 प्रश्नही महत्त्वपूर्ण असतात. आणि एखाद वेळ तुम्हाला वाटत असेल हे प्रश्न तर खूपच सोपे आहेत, पण जेव्हा आपण परीक्षेला बसतो त्या सोप्या प्रश्नांचीही काही वेळा आपल्याला उत्तरं येत नाहीत किंवा चुकीची आपण देतो. त्यामुळे सोपे असोत कठीण असोत प्रॅक्टिस नेहमी करत राहिली पाहिजे. आणि नवीन अजून माहिती चॅनलवर अपलोड होणार आहे इतिहासाशी संबंधित. UGC नेट PYQ, सेट PYQ, MPSC PYQ, UPSC PYQ सगळे आपण पाहणार आहोत. MCQ ही पाहणार आहोत. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. आधीचेही सर्व व्हिडिओ पहा, चॅनलला भेट देऊन सर्व व्हिडिओ पहा. दररोज सकाळी सोमवार ते शुक्रवार 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो, तोही पहा. त्याचबरोबर रविवार ते शनिवार दररोज सकाळी ठीक 9 वाजता शॉर्ट्स अपलोड होतो, तोही पहा. तोही महत्त्वपूर्ण आहे. इतिहासाबद्दल भरपूर सारी माहिती तुम्हाला कळेल त्यातून, त्यामुळे नक्की पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, पाहिल्याशिवाय जाऊ नका. आणि उद्या आपण पुन्हा भेटू.